मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटामध्ये टँकर कलंडला। अल्कोहोलने भरलेला हा टँकर पडल्या लिकेज झाला। यामुळे या ठिकाणी धोका आहे हा निर्माण झालेला आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय परशुराम घाटामधली दृश्य आहेत। याच महामार्गावरून टँकर चाललेला होता मुंबईच्या दिशेनं, मात्र रिव्हर्समध्ये जी गाडी आहे ही तशीच पाठीमागे आलेली आहे आणि हा टँकर अशा हायवेच्या शेजारी असलेल्या दरीमध्ये असा कलंडलेला आपण दृश्यामधून पाहू शकतोय। 1.5 तास झाला या घटनेला, अद्यापही गळतीही चालू आहे। टँकरची पाठीमागची टाकी जी आहे ही अपघात ज्या वेळेला झाला त्यावेळेला रस्त्याला पडली गेली। इथं असताना आपण बॅरिकेड बघू शकतोय, याच्यामधून हा जो टँकर आहे हा खाली कलंडला गेलेला आहे। यामुळे टाकीला टँकरच्या हा मार लागलेला आहे। अशा स्वरूपामध्ये एका ट्रॅकमधून म्हणजे हायवेची ही एक बाजू आहे, ह्या एका लेनवरून वाहतूक चालू होती, दुसऱ्या लेनमध्ये टँकर आला आणि इथं असणाऱ्या ह्या मातीवरून तो सरला आणि अशा पद्धतीने खाली गेला। या टँकरमध्ये 40,000 लिटर हे अल्कोहोल आहे। यामुळं या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा जी आहे ही सतर्क आहे। अग्निशामक दल आलेलं आहे। सतर्कत म्हणून इथं सर्व टीम जे आहेत आपत्ती व्यवस्थापनाच्या तैनात झालेल्या आहेत। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही 9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।